स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते। मंडळींनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सप्ताहकाळ सुरू आहे। 30 एप्रिल पासून ते 6 मे पर्यंत हा सप्ताहकाळ सुरू असणार आहे आणि या सप्ताहकाळामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताहकाळ हा आहे आणि याच्यामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सर्व मंदिरामध्ये, मठांमध्ये, केंद्रांमध्ये, घरोघरी सुद्धा खूप जण पारायणाला बसले आहेत। श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण या सप्ताहकाळात चालू आहे। खूप लोक करत आहेत, म्हणजे संख्या मोजता येणार नाही एवढ्या भरपूर प्रमाणामध्ये सर्व केंद्रामध्ये एकाच वेळेला एकाच टायमाला म्हणजे म्हणतात की सगळ्या देशामध्ये हे पारायण सुरू आहे। एकाच टायमिंगला सुरू होतं आणि एकाच टायमिंगला समाप्त होतं। म्हणजे विचार करा किती मोठी ऊर्जा या केंद्रांमध्ये निर्माण झाली असेल आणि कितीतरी संख्येने यावेळेस जास्तीत जास्त, म्हणजे घरातले तर आपण काउंटच केले नाही, जे घरामध्ये पारायण बसले त्यांना तर आपण धरलंच नाही, फक्त केंद्रामध्ये संख्याच भरपूर प्रमाणामध्ये आहे। म्हणजे म्हटलं ना की मी ज्या केंद्रात जाते त्या केंद्रामध्ये 1100 प्लस सेवेकरी पारायणाला बसले आहेत। मग यागाला वेगळेच असतात, प्रहर सेवा करणारे वेगळेच आहेत, दिवस रात्र केंद्रामध्ये असतात सगळेजण। तर अशा प्रकारे भरपूर प्रमाणामध्ये यावेळेस भरपूर संख्येने लोक श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला बसलेले आहेत। पण आता बघता बघता 30 तारखेला पारायण हे सुरू झालेलं होतं आणि आज बघता बघता 3 तारीख आहे, शुक्रवार आहे आणि आज पारायणाचा 4था दिवस आहे। आता खूप लोकांना वेध लागले असतील की 6 तारीख लवकरच येणार आहे। 6 तारीख आहे सोमवारी 6 मे, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी। तर या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाचं उद्यापन कसं करायचं आहे, काय काय करायचं आहे, कशी साजरी करायची आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्यवस्थित मिळतील। आणि एका ताईंच्या आवर्जून एक कमेंट होती की ताई नक्कीच मला आता म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, मी स्वतः पारायणाला बसले आहे, पण पुण्यतिथीचं म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं उद्यापन कसं करू, समाप्ती कशी करू, त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा। त्या ताईंसाठी आवर्जून हा व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्कीच सर्वांसाठीच आहे, पण आवर्जून सगळं व्हिडिओ व्यवस्थित बघा, जेणेकरून जे प्रश्न पडले असतील तुम्हाला त्याचे उत्तर तुम्हाला व्यवस्थित मिळतील। चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यांना माहित आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक शब्द होता की हम गया नहीं जिंदा है। मग विचार करा या शब्दामध्ये, वाक्यामध्ये कितीतरी म्हणजे असं विश्वास आहे। एक म्हणजे म्हणतो ना किंवा काही झालं, कसलंही संकट येऊ दे, कसलाही त्रास असू दे, कुठलीही समस्या असू दे, तुम्हाला असं वाटू दे की जग हरलो आहे, मी आता सगळं काही संपलं आहे, फक्त एक कानावर वाक्य पडेल, हम गया नहीं जिंदा है, किंवा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। एवढं जरी वाक्य ऐकलं तरी खूप हैसं वाटतं, म्हणजे असं आत्मविश्वास बळावतो की नाही स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहे। त्यांचं हे एक वाक्य म्हणजे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी काळ म्हणजेच काय, तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा कार्यकाळ संपण्याचा जो दिवस होता, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी म्हणजे, तर ह्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांचा कार्यकाळ जो आहे तो समाप्त केला होता। पण तरी सुद्धा निर्गुण स्वरूपामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज अजूनही आपल्या सोबत आहेत। प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक वेळोवेळी, प्रत्येक संकटामध्ये, सुखामध्ये, दुःखामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत, हे विसरायचं नाही आहे कधीच। भले त्यांची पुण्यतिथी असेल, आपण साजरी तर करणार आहोतच, पण हम गया नहीं जिंदा है हे त्यांचं स्वतःचं वाक्य आहे। त्याच्यामुळे अजूनही साक्षात्कार किंवा अनुभूती श्री स्वामी समर्थ महाराज देत आहेत प्रत्येक भक्ताला, जो प्रामाणिकपणे त्यांची सेवा करतो, नित्यसेवा करतो, त्यांचे नियम पाळतो, त्या सगळ्यांना तळमळीने त्यांना हाक मारतो, त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतो किंवा त्यांची अनुभूती प्रचिती पाहिजे आहे अशी इच्छा व्यक्त करतो, त्यांना नक्कीच स्वामी महाराज अनुभूती प्रचितीही देतातच। त्याच्यामुळे आपल्याला विसरायचं नाही आहे, निर्गुण स्वरूपामध्ये स्वामी समर्थ महाराज अजूनही आपल्या सोबत आहेत। तर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी आपल्याला माहिती आहे की 7वा दिवस येतो, आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचा 7वा दिवस आहे तो। तर या 7व्या दिवशीच आपल्याला समाप्ती करायची आहे, म्हणजे 7व्या दिवशी जे काही श्री गुरुचरित्र ग्रंथाचे म्हणजे अध्याय असतील शेवटचे, ते अध्याय सकाळी सकाळी ज्या टायमिंगला तुम्ही वाचतात, सर्वप्रथम जे घरामध्ये पारायणाला बसले आहेत त्यांना मी सांगेल की उद्यापन किंवा समाप्ती कशी करायची, त्यांच्यासाठी अगोदर आहे, केंद्रातल्यांना मी नंतर सांगेल जे बसले आहेत त्यांना। पण जे घरामध्ये पारायणाला बसले त्यांना सांगेल की तुम्ही सकाळी सकाळी पहाटे ज्या टायमिंगला बसला आहात पारायणाला, मी सांगेल तुम्हाला, जर तुम्ही टायमिंग तुमचा पहाटेचा टायमिंग नसेल वाचनाचा, जे घरी बसले आहेत, तर त्यांनी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठूनच वाचायचं आहे। भले तुम्ही दुपारी वाचत असाल किंवा कधी वाचत असाल कामा आवरल्यावर, पण नाही, श्री स्वामी समर्थ महाराजांची ज्या दिवशी पुण्यतिथी आहे त्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठूनच पारायण समाप्त करायचं आहे, संपवायचं आहे तुम्हाला। ते झाल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी तुमच्या घरामध्ये जी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, तुमच्या देवघरामध्ये किंवा फोटो असेल, ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी आवर्जून त्या दिवशी अभिषेक करायचा आहे मूर्तीला।
मूर्तीवर अभिषेक करताना सर्वप्रथम तुम्ही पाण्याचं करा, पंचामृताचं करा, जे पाहिजे त्याच्याने करा, पण मी आवर्जून सांगेल मनोभावे श्रद्धेने करा फक्त. आणि अजून एक गोष्ट सांगेल की साध्या पाण्यानेच करा. पंचामृताने अगोदर त्यांना स्नान घालून घ्या स्वामींना, पण जे काही आपण मंत्र स्तोत्र जे म्हणतो ते फक्त शुद्ध पैच्या पाण्यानेच करा, जेणेकरून ते तीर्थ होईल तयार आणि एक ते तीर्थ टॉनिक प्रमाणे काम करतं आणि ते घरातल्या सगळ्यांना प्रसाद म्हणून घेता येईल ते पाणी. म्हणून सांगेल की पाण्याने जे काही मंत्रसूत्राचा अभिषेक करतो तो फक्त शुद्ध पाण्यानेच करा. तर आपल्याला त्याची मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तुमचे पारायणाचं जे काही तुमचे म्हणजे पारायण समाप्ती झाली, अध्याय शेवटचे वाचून झाले की तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर सर्वप्रथम जे अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे एक वेळेस, दुसरं म्हणजे पुरुष सूक्तचं पठण करायचं आहे, तिसरं म्हणजे श्री सूक्तमचं पठण करायचं आहे एकच वेळेस, आणि पवमान सूक्तमचं एक वेळेस पठण करायचं आहे. सर्व स्तोत्र तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जातील. हे तुम्हाला वाटतं एक माळ स्वामींची जप करता आला, त्याने पण अभिषेक करता आला तरीही चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे, त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, त्यांना जागेवर स्थानापन्न करायचं आहे. त्यांचं आवडतं जे हिना अत्तर आहे ते हिना अत्तर त्यांना लावायला विसरू नका. त्या दिवशी पिवळी फुलं, चाफा असेल चाफा अर्पण करा फुलांमध्ये. जे काही तुम्हाला जसं काही सजवता येईल स्वामी समर्थ म्हणजे त्या दिवशी तुम्ही सजवा. यथाशक्ती स्वइच्छेने तुम्ही सजवू शकता, जे काही अर्पण करते अर्पण करू शकता. पण या दिवशी तुम्हाला नैवेद्य काय करायचा आहे, तर नैवेद्य या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा केला तर अतिशय उत्तम असेल, पुरणपोळीचा नैवेद्य असेल तर. आणि जर नाहीच जमलं तर तुम्ही यथाशक्ती जे काही तुम्ही करणार आहात तुमच्या मनापासून, म्हणजे भाजी चपाती वरण भात जरी केलं, एखादा गोडाचा नैवेद्य केला तरीही चालेल, काही हरकत नाही. असं नाही की पुरणपोळीचाच नैवेद्य पाहिजे असं नाही. जर करू शकत असाल तर आवर्जून करा. पण एकच सांगेल की त्याच्यामध्ये घेवड्याची शेंग ह्या गोष्टीची नक्कीच भाजीची तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करायचाच आहे, कारण की घेवडा शेंग ही स्वामी समर्थ दत्त महाराजांना खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे समाप्तीच्या दिवशी जो काही नैवेद्य तुम्ही करताल त्याच्यामध्ये घेवड्याची भाजीचा नक्की समावेश करायचा आहे. घेवड्याची शेंग सगळ्यांना माहिती आहे, ती भाजी तयार करायची आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय टाकायचं आहे, लसूण टाकायचं नाही, कांदा टाकायचा नाही, फक्त तुम्हाला तिखट मीठ एवढंच करून तुम्हाला फोडणी त्या भाजीला द्यायची आहे आणि ती तुम्हाला ठेवायची आहे. गोडामध्ये तुम्ही काही करू शकता, बेसनाचे लाडू करू शकता, स्वामींना आवडतात तसे खीर करू शकता, शिरा करू शकता, जे काही तुम्हाला करता येईल ते करा. पण एकच सांगेल की जे काही यथाशक्ती तुम्ही नैवेद्य बनवणार आहात ते नक्कीच 10:30च्या आरतीच्या अगोदरच तयार करा नैवेद्य जो काही. म्हणूनच सांगितलं की जे कोणी पारायणाला बसले आहेत घरात त्यांनी आवर्जून पुण्यतिथीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठूनच पारायण वाचायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या दिवशी, म्हणून सांगते आहे. आणि नैवेद्य काढताना आवर्जून 10:30च्या अगोदर आपल्याला 4 नैवेद्य काढायचे आहेत. 4 नैवेद्य कोणाला, एक स्वामी समर्थ महाराजांचा नैवेद्य, एक कुलदेवीचा नैवेद्य, एक दत्त महाराजांचा नैवेद्य आणि चौथा नैवेद्य आपल्या पोथीला दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे 4 नैवेद्य आपल्याला 10:30च्या आरतीच्या अगोदर आपल्याला तयार ठेवायचे आहेत. आणि 10:30ला बरोबर आपल्याला तुम्हाला माहिती आहे नैवेद्य कसं दाखवायचा, तर नैवेद्य दाखवताना 4 नैवेद्य आपल्या समोर ठेवायचे आहेत. पोथीचा, स्वामींच्या मूर्तीचा, दत्त महाराज ते 4 मांडून ठेवायचे आहेत. मांडल्यानंतर त्यांना आपण आरती करायची. 10:30ची आरती केल्यानंतर आपली जी काही आहे ते उद्यापन पण तेच झालं आणि समाप्ती पण तीच झाली. अजून काही करायची गरज नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला जे काही घरोघरी बसलेले आहेत गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला त्यांनी अशा प्रकारे समाप्ती करायची आहे. जर या दिवशी तुम्हाला जर एखादं जोडपं जीव घालायचं असेल तर तुम्ही जोडपं पण जीव घालू शकता, मुलांना जीव घालतात मुलांना पण जीव घालू शकतात, काहीही हरकत नाही. मनोभावे श्रद्धेने करा, यथाशक्ती करा, काही जबरदस्ती नाहीये. भले कोणाला नाही जेवायला बोलवलं तरीही चालेल. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आवर्जून केंद्रामध्ये जा, मठामध्ये जा आणि तिथे दान धर्म करा. म्हणजे फळ प्रसाद जे काही तुम्हाला दान धर्म करते दान धर्म तुम्ही त्या दिवशी तिथे केंद्रामध्ये करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ही समाप्ती झालेली आहे. आणि अजून त्या नैवेद्यामध्ये एक नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे, दुसरा जर तुमच्या मिस्टर असेल घरात इतर व्यक्ती त्यांना द्या, किंवा त्यातला एखादा नैवेद्य जर उरला तर तुम्ही तो गाईला देऊ शकता, गाईला खाऊ घालू शकता. जर नसेलच गाय तर घरातल्या सगळ्या मंडळींनी 4 नैवेद्य तुम्ही स्वतः प्रत्येकाला देऊन ते ग्रहण करू शकता. तर अशा प्रकारे ही पारणाची समाप्ती झाली. त्यानंतर तुम्ही त्या दिवशी ती पोथी तिथे ठेवायची आहे. संध्याकाळी ती पोथी उचलून तुम्ही जागेवर ठेवून द्यायची आहे, कपड्यामध्ये गुंडाळून, जिथे कुठेही शिवत होणार नाही, कारण की ते पवित्र ग्रंथ आहे, श्री गुरुचरित्र ग्रंथ. तर आता हे जे घरात बसले त्यांच्यासाठी सांगितलं. आणि ज्यांच्या घरामध्ये मूर्ती नाहीये, फोटोमध्ये आहे, फोटो आहे त्यांच्या घरात स्वामींचा, त्यांनी फक्त स्वामींच्या फोटो पुसून घ्यायचा स्वच्छ आणि त्यांच्यासमोर बसून हात जोडून जे काही मी स्तोत्र सांगितले, अथर्व शीर्षम, श्री सूक्तम, पुरुष सूक्तम, पवमान सूक्तम, हे फक्त म्हणजे पठण करायचं आहे, वाचायचं आहे. आणि जे काही हिनात्तर आहे ते हिनात्तर त्यांना फक्त लावायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी तो म्हणजे अत्तर अर्पण करून त्यांना अभिषेक केल्याप्रमाणे ते होऊन जाईल. तर असा हा झाला. आता एवढं केलं म्हणजे झालं का, नाही. तर एवढं करून सुद्धा तुम्हाला त्या दिवशी आवर्जून स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जे पारायणाला बसले आहेत तरी त्यांना सुद्धा सांगेल मी की आवर्जून या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आवर्जून वाचायला विसरू नका.
नक्कीच विसरू नका. आता जे कोणी केंद्रामध्ये पारायणाला बस सॉरी त्यांना सांगेल की जे कोणी केंद्रात पारायला बसले आहेत त्यांना काही करायची गरज नाही आहे. जो काही तुमचा टायमिंग आहे केंद्रामध्ये वाचनाचा म्हणजे सकाळी 8च्या भूपाळी आरतीनंतर जे काही वाचन सुरू होतं त्या वाचनापर्यंत आपण केंद्रात जायचं आहे. वाचन होऊन जाईल, समाप्ती होऊन जाईल, आरती पण होऊन जाईल आणि तिथेच केंद्रामध्ये नैवेद्य दाखवला जातो, सगळं केलं जातो. महाप्रसाद असेल तर महाप्रसाद तुम्ही घेऊ शकता, प्रसाद घेऊ शकता आणि तिथेच तुमची ती समाप्ती होऊन जाईल. केंद्रामध्ये बसलेल्यांनी काही म्हणजे जास्त काही करायचं नाही आहे किंवा फक्त तिथे जाऊन वाचन करून समाप्ती करायची आहे, प्रसाद घ्यायचा आहे. पण तुमच्या घरामध्ये सुद्धा स्वामींचं अधिष्ठान असणार आहे. जे केंद्रात पारायणाला बसले आहेत त्यांना सांगते, तुम्ही घरामध्ये पण अधिष्ठान आहे तर त्या दिवशी नक्कीच काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य करा. स्वामींची घरामध्ये सुद्धा आरती करा आणि स्वामी चरितामृताचा एक पाठ नक्कीच वाचायला विसरू नका. आणि अजून एक सांगेल की जे कोणी अजून सुद्धा म्हणजे पारायणामध्ये या 7 दिवसामध्ये ज्यांना कुठलीच सेवा जमली नाही, प्रहर सेवा जमली नाही, पारायण करायला जमलं नाही, कुठल्याच गोष्टी जमल्या नाही, स्वामी चरितामृताचा पाठ वाचायला. अजून एक सांगेल, सॉरी याच्यामध्ये एक मी सांगेल, थोडी नोटीस करेल, ते म्हणजे ज्यांनी पारायण गुरुचरित्र ग्रंथाचं बसलेले नाही आहेत पण ते स्वामी चरितामृत 7 दिवस त्यांनी वाचलं आहे किंवा अशी गुरुचरित्र सप्तशती जी आहे, संक्षिप्त सप्तशती जी आहे गुरुचरित्र ती वाचली असेल किंवा इतर जे काही वाचलं असेल 7 दिवस संकल्पयुक्त वाचलं असेल तर त्याचं उद्यापन म्हणजे काही जास्त करायचं गरज नाहीये. फक्त श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही फक्त नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे, हेच तुमचं उद्यापन आणि समाप्ती झालेली आहे. बाकी काही करायची गरज नाही आहे, एवढंच करायचं आहे. या दिवशी नक्कीच दान धर्म करताना आवर्जून करा. आणि ज्यांना कोणाला या सप्ताह काळामध्ये काहीच सेवा नाही जमल्या त्यांनी आवर्जून पुण्यतिथीच्या दिवशी तरी वेळ काढून आवर्जून लवकर उठून म्हणजे अभिषेक तर करायचा आहे पण नैवेद्य पण दाखवायचं आहे, आरती पण करायची आहे. जे पारायण नाही बसले त्यांना सुद्धा सांगते आहे. आणि आवर्जून श्री स्वामी चरितामृताचा एक पाठ वाचायला विसरायचं नाही आहे. 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायला विसरू नका विसरू. काहीतरी सेवा रुजू करायला विसरू नका, कारण की श्री स्वामी समर्थ महाराजांना भरपूर काही दिलं आहे आपल्याला, भरपूर काही म्हणजे नकळत आपल्यासाठी खूप काही करून जातात. ते म्हणतात ना किंवा ज्याची आपण अपेक्षा पण नाही केली ते सुद्धा आपल्याला स्वामी समर्थ महाराज देतात. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला नाही सप्ताह काळात काही करता आला, काहींचे मी अनुभव वाचले, जो माझा व्हिडिओ आला होता की गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणात स्वामी समर्थ दत्त महाराज आपली परीक्षा घेतात का, त्याच्यामध्ये अक्षरशः अनुभव ऐकले की अंगावर शहारे आले अक्षरशः. ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट वाचा काय अनुभव आहेत, म्हणजे किती अडथळे येतात. श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं एवढं सोपं नाही. मी म्हटलं तुम्हाला, मनाचा निश्चय होणे खूप कठीण आहे. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याचा खूप अडथळे येतात मध्ये, खूप जास्त. काही वाईट दोष, वाईट शक्ती जर असेल आपल्या अवतीभोवती, पितृदोष असेल तर नक्कीच आपल्याला पारायण करू देत नाहीत, अडथळे आणतात. मासिक धर्म जरी होऊन गेला तरी पण मध्येच मासिक धर्म येतो, काही ना काहीतरी होतं, काही ना काहीतरी त्रास होतो, शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो, स्वप्न पडतात, काहीतरी त्रास होतोच. फक्त डगमगू नका, आपलं पारायण सुरू ठेवा. आणि ज्यांना कोणाला यावेळेस पारायण नाही बसता आलं सप्ताहाला त्यांनी आवर्जून दत्त जयंतीच्या वेळेस, आता जो येईल सप्ताह किंवा तुम्ही नाही आता जमलं सप्ताह काळात तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ज्या दिवशी तुम्ही म्हणतात ना मन असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचित्र, कधीही तुम्हाला इच्छा झाली वाचायची, तुमचा मासिक धर्म झाला आहे, काही कार्यक्रम नाही आहे, कुठे जाणं येणं नाहीये, आवर्जून पारायणाला बसा. काही मागचा पुढचा विचार करायचा नाही, सरळ पारायणाला बसायचं. आपण कुठल्याही महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी पारायणाला बसू शकतो. बस फक्त सप्ताह काळाच्या 7 दिवसामध्ये अमावस्या नाही आली पाहिजे, याचा फक्त तुम्ही काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आली होती. त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असेलच अशी आशा करते. भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.